प्रोटीन्स आणि फायबरयुक्त असं बाजरीच्या पिठाचे बनवते आज आपण अप्पे। तर त्यासाठी मी घेतले 2 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी रवा घेतलेला आहे। तर रवा इकडे जाड आणि बारीकही वापरू शकता किंवा तांदळाचं पीठही वापरू शकता। दोन्ही मिश्रणे आपण 10 मिनिटांसाठी चांगलं असं भिजत घालू, जेणेकरून आपला रवा चांगला फुलेल। तर इथे आपलं दोन्ही मिश्रण असं चांगलं फुललेलं आहे, थोडंसं जाडसर झालेलं आहे। तर इथेच मी सीझनल अशा भाज्या घेतलेल्या आहेत, वाफलेला मटर, गाजर, शिमला मिरची आणि बारीक करून घेतलेला कांदा, कोथिंबीर आणि इथे तिखटासाठी थोडं आलं जास्त घेते, मिरची स्किप करायची। आणि इथे दही तुम्ही वापरू शकता, पण इथे मी हे पाण्यावरच सैलसर असं भिजून घेतलेलं आहे। तर हे मिश्रण आपलं झालेलं आहे। अप्पे पात्र आपलं चांगलं असं गरम झालेलं आहे। तर अप्पे पात्रामध्ये हे मिश्रण आपण चांगलं असं शेकून घेऊया एका साईडने। आता 10 मिनिटात अशी वाफ काढून हे बघा चांगले असे आपण गोल्डन कलर आले। तर इथे दुसरी साईडही आपण आता शेकून घेऊया। इथे या साईडला दुसरी साईड आपण शेकून घेतल्यानंतर आपले अप्पे पात्रे आता आपले रेडी आहेत याप्रमाणे।